घेतला. तर पहिलं षटक बंटी मेजर, जे बंटीचं होम ग्राउंड रोज हे प्रॅक्टिस करतात मॉर्निंग क्लबमध्ये आणि त्यामुळे नक्कीच या खेळाचा किंवा या खेळीचा त्यांना पूर्ण अनुभव आहे. तर सुरुवात करतील मात्र. पहिला चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहिला, यष्टीरक्षक मात्र चेंडू खाली येतो असताना झेल सुटला आणि चांगली संधी निर्माण केली होती गोलंदाजांनी, परंतु इथे मात्र अगदी निराशा झाली संघाची, कारण झेल सुटला गेला आणि पहिल्या चेंडूवर एक जीवदान लावले. जीवदानाचा लाभ उठवावा लागेल वाडा पंचायत समितीच्या दोन फलंदाजांना. सध्या फलंदाजी आम्हाला नावपर्यंत संबंधित तर बरं होईल. दोन्ही फलंदाज यावेळेस मात्र करारी फटका, नक्कीच सुरेख फटका, अगदी सकाळच्या सत्रामधला पहिला फटका पाहायला मिळतोय. निश्चितच चेंडूचा पाठलाग तर होते, पण तो चेंडू बाउंड्रीपासून रोखण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ सीमा पार गेला आणि चौकार आलाय. तो दुसऱ्या चेंडूवर म्हणजे संघाचं खातं जे उघडलं ते चौकाराने. दोन चेंडू नुकतेच संपलेत बंटी मेजर यांचे. प्रमोद यांनी सुरुवात केली चौकार ठोकताना, मात्र संघाची धावसंख्या देखील 4 पोहोचते. ती वाडा पंचायत समिती त्यांना प्रथमतः बॅटिंग करावी लागते आणि बॅटिंगचा फायदा घेताना सुरुवातीलाच दुसऱ्या 2 चेंडूवरच हा चौकार आला आहे. तर बंटी मेजर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. अगदी 8 बॉलांचा रन घेताना उजव्या हाताचा मारा, इथे मात्र थोडे 2 पावलं सरकले तर पुढे आणि चेंडू एकडे झेलण्याचा प्रयत्न, निश्चितच चांगल्यापैकी झेल टिपला गेला. फटका तर मारण्याचा प्रयत्न होता, पण तो अगदी हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षक मिड ऑफला जे आहेत त्यांनी अचूकतेने झेल घेताना फलंदाजांना माघारी परतवलं आणि पहिली सफलता मात्र बंटीच्या नावावर. एक गडी बाद झालाय. धावसंख्या पाहिली तर फलकावर 4. राहुल आलेत नवीन फलंदाज. राहुल एक चांगले फलंदाज आहेत, तर कित्येक वर्षांची फलंदाजी मी पाहिली अगदी जवळून. आज बघूयात आपल्या वाडा पंचायत समिती संघासाठी कशा प्रकारचं काम इथे करतील, कशा प्रकारची फलंदाजी करतील. तर एक फलंदाज माघारी परतला, एक गडी बाद, 4 अशी सुरुवात आपण पाहतोय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फटकेबाजीला सुरुवात करत असताना मात्र पुढच्या चेंडूवर फलंदाज चौकार मारल्यानंतर बाद झाले पुढच्या चेंडूवर झेल देऊन. आणि तो नवीन फलंदाज राहुल. राहुल डगला आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवर आणि षटकाला सुरुवात मात्र आपण पाहिली असेल मगाशी झाली होती बंटी यांच्या. या षटकातील चौथा चेंडू, क्वालिटी गोलंदाज आणि पुढच्या चेंडूला सन्मान दाखवला. निश्चित चेंडू अगदी हवापणे समोरच्या बाजूने टॅप केला, पुश केला गेला आणि कुठल्याही प्रकारची धावमध्ये वाढ झाली नाही. धावसंख्या थांबली गेली आहे ती 4 वर. 1 गड्याच्या नुकसानीनंतर आपण होते सध्या या षटकातून विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र राहुलच्या बॅटमधला खतरनाक एक फटका मारला जातोय आणि चेंडू निघून गेला आमच्या समालन कक्षाकडे, लगेच चौकारा करत जातोय. सुरेख फटका, अगदी आपलं खातं उघडले ते चौकाराने आणि संघाची धावसंख्या देखील आता जाऊन पोहोचले ती 8 अंकावर. षटकार आमचे पंचांनी मात्र घोषित केले की हा षटकाराला डायरेक्ट चेंडू सीमे पलीकडे गेला होता, त्यामुळे षटकाराची नोंद झाली. आज आजच्या दिवसातला पहिला षटकार जो राहुल यांच्या बॅटमधून निघाला होता. सुपर अशी बॅटिंग ती करू लागल्यात. आता षटकाराने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 10 वर. बंटी षटकातील अंतिम चेंडू, यायचं राहुल यांनी पुन्हा एकदा चेंडूला पाहिला आणि फेक. तिथे मात्र चांगल्यापैकी चेंडू फाईनच्या बाजूला खेळला गेला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांनी डाय टाकली होती आणि झेल घेतलेला अशा निमित्ताने पण असं वाटलं की झेल पकडला जाईल, पण तो झेल सुटला आणि ते षटक देखील संपलं गेलं. ते पहिलं तर अशा प्रकारे षटक इथे संपलं गेलं आहे ते बंटी मेजर यांचं. आणि पहिल्याच पावलाच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर वाडा पंचायत समिती 11 संघाने आतापर्यंत धावसंख्येची मजल मारली ती 11 वर. 1 बाद 11 धावा, शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आणि षटक देखील संपलं गेलं. राहुल आणि पण सध्या आपण पाहतोय 4 ओव्हर मॅच आहे, त्यातील एक षटक संपलं गेलं. जो पॉवर प्ले नुकताच संपला गेला एका षटकाचा. सगळ्या मॅच 4 ओव्हरच्या होणार आहेत. एकच ओव्हर पॉवर प्लेची असते. चार 5 विवरचना तुम्ही करू शकता, एका साईडला 4 एका साईडला 5, कारण आपण हे मैदान गोलाकार पाहतो त्यामुळे नियम असेल की पॉवर प्ले संपल्यानंतर आपण अशा प्रकारची फिल्डिंग लावली पाहिजे.
तर नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय दिपेश यांना. अतिशय वाडा पोलीस स्टेशन नेहमीच चांगली कामगिरी करत असतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो त्यावेळेस निश्चितच या आनंद घेतात या क्रिकेटचा. आणि म्हणूनच वाडा क्रिकेट मध्ये आपण पाहतोय वाडा पोलीस स्टेशन संघाचं देखील आदरानं नाव घेतलं जातं, कारण त्या अनेक वेळा त्यांनी चांगली कामगिरी केली अनेक स्पर्धांमधून. आणि आज बघूया त्या 80च्या या 80 ट्रॉफीमध्ये त्यांची कशा प्रकारची ही कामगिरी होते. परंतु इथे आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला देखील आपण विचार करतोय की पंचायत समिती वाडा संघाचे देखील चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. दरम्यानला मात्र ही सुरुवात होताना पहिला चेंडू दिपेशाचा थोडासा बाहेर पडतो आणि त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला या चेंडूला. खराब चेंडूची नोंद झाली. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती धाव फलकावर 12 या अंकावर. तर निश्चितच 35-40 पर्यंत जाण्याचा मनसुबा ठेवला त्यांच्या कॅप्टनने. वाडा पंचायत समिती तर या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र निश्चितच चांगला चेंडू हाताळला गेला होता की ज्यावर चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू निघाला होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला. आणि चेंडूची फेक येईपर्यंत फलंदाज सहजतेने इथे दुसऱ्या धावेचा देखील विचार करतोय आणि सहजतेने 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. तर चांगल्यापैकी एकमेकाला साथ देताना ही धावसंख्या 2 ने वाढली गेली 3 धाव फलकावर. त्यामुळे धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 14 या अंकावर जाऊन पोहोचते आहे. षटक दुसरं चालू असताना दिपेश यांचं षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी अगदी वेगवान मारायचं आपण पाहतोय. बऱ्याच भन्नाट वेगाने ते धावत येत आहेत आणि इथे मात्र फटकावण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या बाजूने, परंतु चेंडूचा अंदाज घेता आला नाही. चेंडू अतिरिक्त उछाळ घेतली आणि चेंडू गेला तो सरळ एसटी मागे डॉट स्वरूपात. तर सध्या आपण मॅच पाहतोय वाडा पोलीस स्टेशन 11 वर्सेस पंचायत समिती वाडा. तर आमचे भोलेश्वर काका खजिनदार जे देखील पंचायती समितीमध्ये कामाला होते, जिल्हा परिषदमध्ये कामाला होते आणि त्यांना माहिती आहे आपल्या खात्यातील लोक कशा प्रकारचे इथे काम करत आहेत, कशा प्रकारचं इथे सध्या खेळ करत आहेत. या दरम्यान आणखी एक चौकार येते सुरेखरित्या आणि चौकाराबरोबर सगळ्याची धावसंख्या देखील झपाट्याने वाढली गेली पलकावर. आतापर्यंत ती जाताना 18 वर. तर दुसऱ्या षटकात 18 धावा म्हणजे चांगली स्कोरिंग पाहायला मिळते सध्या ती वाडा पंचायत समिती 11 संघाकडून. कारण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा चांगले फटके त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. या षटकातील पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा आपण पाहतो की चांगल्यापैकी इथे राहुल यांनी फटकावला. निश्चितच त्यावरचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव देखील अगदी सहजतेने जोडली गेली आहे. कारण चेंडूची फेक तेवढीशी चांगली नव्हती, थेट फेक होणं गरजेचं असताना थोडा टप्प्याने चेंडू गेला होता तो एसटीच्या हातामध्ये. तत्पूर्वीच त्याचा फायदा घेताना 2 धावा आल्यात त्या धाव फलकावर आणि या 2 धावांनी संघ आता पोहोचलोय तो 20 या अंकावर 20 रन. एक मात्र फलंदाज आपण पाहिला असेल बाद होताना, तो राहुल आल्यापासून पण धावांची गती वाढली गेली आहे. कारण राहुल एक चांगले फलंदाज आहेत, कित्येक वर्ष अगदी क्रिकेटमध्ये त्यांनी खूप प्रावीण्य दाखवलं आहे. पुढचा चेंडू थोडासा उचळी गेला होता, परंतु तिकडे डाय खूप चांगले प्रयत्न एफर्ट चांगले लावले होते क्षेत्ररक्षकांनी, परंतु अगदी त्यांना चेंडू पकडता आला झेलता आला नाही आणि याचाच फायदा जीवदानाचा घेताना 1 धाव मिळवतात. तर राहुल संघाकरता एक महत्त्वपूर्ण धाव जोडताना धावसंख्या 21 जिथे जे मोकळ्या जागा मिळत आहेत तिथे तर फटकेबाजी आपण पाहतोय सध्या ती राहुल यांची होताना. एक चौकार टोकला, एक अगोदर सुरुवातीला षटकार त्यांनी सुरुवातीला टोकला होता आणि आता मात्र सामना करतील त्यांचं आम्हाला नाव पोचलं नाही ते फलंदाज. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र अगदी चांगल्यापैकी अगदी जमिनीला घासत पुसत निघालेला चेंडू होता. पुन्हा एकदा चांगल्यापैकी डाय टाकली गेली, प्रयत्न तर चांगले केले होते परंतु प्रयत्नाने यश काय आलं नाही. परंतु चेंडूवर मात्र 2 धावा फलंदाज सहजतेने घेत आहेत. अगदी धावांचाही सिलसिला कायम चालू राहिला आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायचा हा मनसुबा ठेवत असताना दोन्ही फलंदाज एकमेकांना चांगली साथ देताना या धावा येत आहेत आणि त्यामुळे सगळ्याची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर 23. ते षटक मात्र संपलं गेलं. हां, तर या षटकात एक एक्स्ट्रा चेंडू सुरुवातीला आला होता त्यामुळेच षटकात 7 चेंडू जे संपले गेले नुकतेच आणि त्यानंतर 2 षटकाचा खेळ संपतोय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाडा पंचायत समिती 11 संघाची धावसंख्या पोहोचली ती 23 वर. म्हणजे निश्चितच चांगल्या धावसंख्या म्हणावं लागेल. त्यांची कॅप्टनने म्हटलं होतं की आम्हाला 40+ धावा करायच्या आहेत सामन्यामधून आणि ते दृष्टीने मात्र वाटचाल चालू झाली आहे ती संघाची. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संतोष, त्यांचं सुद्धा होम ग्राउंड रोज इथे मॉर्निंग क्लबमध्ये ते क्रिकेट खेळायला येतात त्यामुळे त्यांना माहिती येतं या खेळपट्टीवर आपल्या कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू तर खूप सुरेख हाताळला गेला आहे तो संतोष यांच्या माध्यमातून आणि डॉटने सुरुवात. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात निश्चितच थोडंसं का होईना धावा रोखण्याचा प्रयत्न असतो. तेच काम मात्र पहिल्या चेंडूवर झालं आणि धावसंख्या थांबली गेली आहे.
पुढचा चेंडू यावेळी थोडा खोलवर टप्प्याचा होता, फलंदाज थोडेसे जखडून खेळत होते, पण तो चेंडू गेला तो शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि सहजतेने एक सिंगल धाव. तर या एक धावा देखील संघाला पुढे नेता आहेत. धावसंख्येमध्ये भर करताना आत्तापर्यंत संख्या पोहोचली ती 24. तर संतोष मेजर यांच्यासाठी बक्षीस लावले. हॅट्रिक जर केली विकेटची तर इथे आपण पाहतोय विशाल ठाकरे सरांकडून इथे बक्षीस द्यायला 3,000 रुपयाचं. 3 चेंडूवर 3 विकेट घ्यायचे लागोपाठ. मात्र पुढचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये सहजतेने चेंडू अडवला जातोय. फेक देखील अचूकतेने जाते. तोपर्यंत फलंदाजांनी लगेचच 2 धावा जी घडतं त्यांनी कायम ठेवली. प्रत्येक चेंडूवर धावा घ्यायचा हा मनसुबा त्यांनी ठेवत असताना 2 धावा तर आल्या आणि या 2 धावांनीच धावसंख्या 26. पुढचा चेंडू इथे मात्र जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता, पण तो दिशाहीन चेंडू आलाय. एक एक्स्ट्रा चेंडू येतोय संतोषाच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचाच फायदा सगळ्याला मिळत असताना धावसंख्या पोहोचतीये ती धावफलकावर 27. लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र अगदी चेंडूला जाऊ दिलं मग थोडंसं आणि फलंदाज बघा स्वतःहून त्यांनी खेळवृत्ती दाखवली की आम्ही बाद झालोय म्हणून. क्लीन बॉल झाल्यात आणि ही खेळावृत्ती पाहायला मिळते. स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट पाहायला मिळते ती या खेळाडूकडून आणि निश्चितच त्यांचं मी कौतुक सुद्धा करतोय की स्वतःहून ते निघाले पंचांची वाट न पाहता. नवीन फलंदाज विजय येत आहेत. तर दुसरा फलंदाज माघारी परतलाय पंचायत समिती वाडा 11 संघाकडून आणि आतापर्यंत 2 बाद धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. 27 पण लॉस ऑफ 2 विकेट. षटक सध्या आपण पाहतोय या तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ नुकताच संपला गेलाय आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर संतोष एक चांगली गोली पण पाहतोय. विकेट नुकतीच त्यांनी घेतली आणि मात्र पुढच्या चेंडूवर अगदी मोठा पटकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जास्त उंच गेला, हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षक जज करू शकले होते या चेंडूला. आधी थोडे पुढे सरकले आणि चेंडू मात्र त्याच्या मागे पडला, त्यामुळे हा जजमेंट चुकलं गेलं आणि नाईस बॉलिंग मी म्हणेन. कौतुक तर खूप करावं लागेल कोहलीचा. अशा वेळेस मात्र हे चांगल्यापैकी संधी होती, ती संधी गमावली गेली आहे. तर क्रिकेटमध्ये या संधी खूप महत्त्वाच्या असतात. परंतु त्यावर एक धाव आली आणि धावसंख्या पोहोचते 28. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय संतोषाची ही गोलंदाजी. मेजर संतोष एक चांगली गोलंदाजी करतायत. यायचं अगदी चांगला फटका पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आता फेक अचूक आलेली बघा. फलंदाज पुढे धावतायत असं वाटत असताना राहुल यांना बाद केला गेला आणि चांगला फलंदाज मात्र इथे धावच्या स्वरूपात बाद होतोय. संघाची धावसंख्या अजून वाढली असती. अशाच फलंदाज मात्र इथे टार्गेट करताना बाद केला. धावसंख्या 28. 3 गडी बाद झालेत. तर 3 षटकाचा खेळ संपला गेला म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपला गेला आहे. शेवटचं एक षटक आता बाकी राहते ते बॅटिंग करण्याकरता वाडा पंचायत समिती संघाला. आपले प्रेक्षक वर्ग जे उशिराने येत आहेत त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि निश्चितच पहिला सामना आपण जे काल म्हटलं होतं त्याप्रमाणे आज सकाळी सुरू झाला आहे. तो वाडा पोलीस स्टेशन 11 वर्सेस वाडा पंचायत समिती 11 या 2 संघांमधली ही लढत आपण सध्या पाहतोय 4 षटकांची. आणि प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर वाडा पोलीस स्टेशन संघाने प्रथम फिल्डिंगला पसंती दिली आणि आतापर्यंत 3 षटकं संपली गेलीत. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाडा पंचायत समिती संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 3 गडी बाद होताना एकंदरीत 28 धावा. तर शेवटच्या षटकाला सुरुवात आणि पहिला चेंडू वाईट स्वरूपात पंचांनी घोषित केला गेला. ही जी सुरुवात जी होती आपण विशाल यांची पाहतोय. हा पहिला चेंडू वाईट आला त्यामुळे एक धावेने भर पडली संघाच्या धावसंख्येमध्ये. तर धावसंख्या पोहोचली ते 28. 29 धावा झाल्यात नुकत्याच वाईटच्या स्वरूपात. आणि पुढचा चेंडू एक चांगल्यापैकी मात्र चेंडू अगदी 2 क्षेत्रांमधून धाडला गेला आणि सुरेख चौकार. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली कारण चेंडू अडवण्यासारखा होता. जमिनीवर आलेला चेंडू होता आणि त्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक वाट पात्रले की आपला अडवेल तो अडवेल असं करता करता चेंडू निघून गेला. थँक्यू. तर धावसंख्या पोहोचले 33 वर या चौकाराच्या मदतीने. ती वाडा पंचायत समिती 11 संघाकडून आपण सध्या बॅटिंग बद्दल पाहतोय. चांगली बॅटिंग प्रत्येक फलंदाज करण्याचा प्रयत्न करतोय आणि नुकतंच नितेश यांनी देखील चौकार मारत सुरुवात केली आहे.
याचा पुढचा चेंडू थोडासा मात्र स्लेप एरियामध्ये गेला, गलीय क्षेत्रामध्ये म्हणता येईल, तिथे चेंडूला स्टॉप केला गेला. तोपर्यंत एक धाव जी घेणं नक्कीच शक्य केलं आहे. त्यामुळेच एक धावेने संघ पोहोचतोय आता 34 अंकावर. पाहता पाहता बऱ्यापैकी स्कोर उभा झाला आहे. तो वाडा पंचायत समिती 11 संघाकडून अंतिम षटकामध्ये देखील आपण सध्या खेळ पाहतोय. या षटकातले 2 चेंडू संपले गेले आणि पुढचा चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा अंदाज तिथे घेता आला नाही फलंदाजांना. त्यामुळे चेंडू सर गेला एष्टीमागे डॉट स्वरूपात. तर चांगली लेंथ आपण पाहतोय सध्या विशालीची. 4 षटकांचा हा खेळ आपण ठेवलाय पहिल्या सामन्यामध्ये. षटकातून अजूनही 3 चेंडू हाताळायचे आहेत ते गोलंदाज विशाल यांना. या षटकातील पुढचा चेंडू हो यावेळेस मात्र अगदी टप्पा अगदी अचूक ठेवला तो फलंदाज पूर्णपणे धडपणाखाली आणतात थोडंसं ना निश्चित. तर विशाल वरपे आपण होतोय जे देखील मॉर्निंग क्लबची इथे सदस्य आहेत, याच मैदानात रोज प्रॅक्टिस करत असतात आणि निश्चितच चांगला त्यांचा खेळ आपण बघतोय रोजच्या इथे प्रॅक्टिस असताना. तर या दरम्यान षटकातून पुढचा चेंडू अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या अंतिम षटकामधून ते बॅटिंग करण्याकरता. पण तो अगदी चेंडू पाहून फटकवला पाहिजे, कारण अशा प्रकारचे चेंडू जे बरेचसे या षटकात व्यर्थ गेलेत. 2 चेंडू डॉट झालेत लगातार आणि षटकातील आता 5वा चेंडू. इथे मात्र करारी फटका, नक्कीच सुरेख फटका मारला, पण तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना बघूयात. जज खूप चांगला झाला आणि सुरेख झेल घेताना फलंदाज माघारी परततील. बंटी मेजर यांनी खूप चांगला झेल घेतलाय, कारण बंटी मेजर खरंच या संघाचे मुख्य खेळाडू म्हटलं ते फिजिकल फिटनेस त्यांचा पाहायला मिळतो. कित्येक वर्ष आपलं क्रिकेट चांगलं खेळत आलेत आणि निश्चित त्यांनी याचा फायदा देखील त्यांना मिळाला. चांगला झेल घेताना फलंदाज बाद झाले. सकाळीच आपण बघतोय साईबाबांचं दर्शन घडवलंय आपल्या सर्वांनाच डीजेने. परंतु नुकतंच इथे धावसंख्या पाहिली तर 34 पोहोचली आहे आणि संघाच्या आतापर्यंत नवीन फलंदाज नितीन जे नवीन न्यू बॅटर आपण पाहतोय डावखऱ्यातच फलंदाज आहेत. धावसंख्या 34 लागले फलकावर. तर 4 गडी बाद झाल्यात आतापर्यंत तेवढा पंचायत समिती 11 संघाकडून आणि 4 बाद 34 असं सध्याचं स्कोरिंग आपण पाहतोय ते धाव फलकावर. तर नवीन फलंदाज नितीन बघूयात कशा प्रकारचा इथे सामना करतील या पुढच्या चेंडूचा. तो विशालेच्या तर इनिंग मधला अंतिम चेंडू आहे, षटकातला शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका यावा या हेतूने मात्र पंचायत समितीचे खेळाडू पाहतायत, परंतु हा निश्चितच चेंडू फायल लेगला ग्लान्स केला गेला आणि बहुधा चेंडू सीमा पार होईल आणि नक्कीच अपेक्षा होती की चौकार यावा. तो चौकार इथे अंतिम चेंडूवर आला आणि त्याचबरोबर धावसंख्या देखील वाढते. वाईड तर चांगला चेंडू गेला, कारण वाईड नाही, कारण बॅटवर गेला तर त्यामुळे वाईड नसणार. तर निश्चितच इथे इनिंग संपली गेली आहे आणि एकंदरीत 4 षटकाचा हा खेळ संपताना वाडा पंचायत समिती 11 संघाची मजल पोहोचली फलकावर. ती बरोबर 38 धावांवर 38 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. तर निश्चितच हे लक्ष असेल 39 धावा करण्याचं वाडा पोलीस स्टेशन 11 संघापुढे. जवळपास प्रत्येक षटकात 10ची गती राखायची आहे. तर आज आम्ही प्रत्येक इथे येणारे जे प्रेक्षक वर्ग असतील किंवा जे बाईक धारक असतील सर्वांना विनंती आहे की आज पार्किंग झोन ठेवला गेला आहे, त्या झोनमध्ये आपण गाड्या पार्क करायच्या आहेत. तर आज पाहते खऱ्या अर्थाने आज वाडा क्रिकेट असोसिएशन जे संघ देखील आपल्याला आले इथे खेळण्यासाठी आलेत आणि निश्चित त्यांचं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. सुरुवातीला आपण पाहिलं असेल आज महत्त्वाच्या लढती आहेत आणि आजचा पहिला सामना आई गावदेवी पिंपळास आणि त्याच्या विरोधात मात्र DCC डोंगस्ते अशी पहिली लढत असेल. आपली दुसरी लढत म्हणजे एकत्रित वाडा क्रिकेट असोसिएशन संघ आहेत ती पहिली लढत असणार आहे. परंतु आजच्या या सामन्यातला किंवा आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असणार आहे, याची कृपया नोंद घ्या आपण. आणि आल्यानंतर दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. विशेषतः DCC डोंगस्ते संघाचं आगमन इथे झालेलं मला वाटतं, त्यांनी आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्या. आमचे रिपोर्टिंग करण्यासाठी आमचे खास इथे पदाधिकारी आहेत, बोलेश्वर ठाकरे, प्रताप ठाकरे, वसंत ठाकरे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. तर अगदी अतिशय नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. तालुक्यातलं एक सर्वोत्तम स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं निश्चित नाव घेतलं तर
तर सलामीचे 2 फलंदाज आपण बघतोय बंटी मेजर आणि त्याच्या जोडीला मात्र सचिन. तर नितीन गोलंदाजी मार्कवर असतील. पहिल्या षटकाला सुरुवात करताना पॉवर प्लेचं षटक सुरू होतंय. एकंदरीत 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 39 टू विन दिस मॅच. षटकातील पहिला चुना करण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना नितीन आपण यांना पाहतोय. तर सामना करतील ते बंटी मेजर. एक डॅशिंग बंटी म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर एक डॅशिंग क्रिकेटर आहेत आणि बघूया फलंदाज म्हणून त्याची कामगिरी कशा प्रकारे इथे सुरुवातीला होईल. पहिला चेंडू अगदी खूप सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अगदी पायावर आदळला गेला. हलकासा अपील देखील गेला आणि अपील पंचांनी उचलून धरताना फलंदाज बंटी मात्र 0वर बाद होत आहेत. तर सुरुवात खराब पाहायला मिळते ती वडा पोलीस स्टेशन संघाकडून. थँक्यू डीजे. आज खरोखरच खंडोबाचा दिवस आपण म्हणतोय, रविवारचा दिवस आणि त्या दरम्यान पहिल्या चेंडूवर इथे विकेट आल्यानंतर थोडंसं होईना खचील सुरुवात पाहायला मिळते. थोडंसं दडबावाखाली संघाला पाहायला मिळतं आहे. कारण 39 धावा करत असताना मात्र आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळून दिली ती नितीन यांनी आपल्या. तर नवीन षटकाला सुरुवात तिथे होते पण पाहतोय गोलंदाज मार्कवर गोलंदाज समीर सज्ज झालेत. या नवीन षटकाला सुरुवात पॉवर प्ले संपला गेला. 1-15 क्षेपण सध्याची स्थिती पाहतोय. 39 धावा जे करायच्या आहेत. मात्र पुढचा पहिला चेंडूवर चांगला स्ट्रोक मारला गेला. पॉईंट रिजनला चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजने मिळवल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पोहोचते ती धावफलकावर 17 धावांवर. तर दिपेश आपण पाहतो एक चांगले फलंदाज आहेत. अगदी ज्या धावा आतापर्यंत पाहतो 17 धावा ज्या त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि चांगली फलंदाजी करतात. सध्या अतिशय टचमध्ये आहेत. संघाकरता एक चांगल्यापैकी योगदान द्यायचं आणि संघाला विजयपथ न्यायचं या हेतूने त्यांची फलंदाजी चालली आहे मैदानातली. पुढचा चेंडू देखील आपली जागा बनवताना खूप सुरेख फटका आणि यावेळीचा चेंडू निघून चाललाय. तिथल्या क्षेत्रक्षणाला चकमा देत सरळ सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. बघा आपण पार्किंग झोन ठेवला गेला. त्या पार्किंग झोन मध्ये आपण जे 4 व्हीलर्सचे जे कोणी असतील येणारे आमचे प्रिय दर्शक प्रिय प्रेक्षक वर्ग किंवा आमचे पाहुणे येत आहेत सर्वांना विनंती आहे की आपण पार्किंग झोनमध्येच आपल्या गाड्या पार्किंग करायच्या आहेत. पुढचा चेंडू दिपेशांना फटकवण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू यावेळेस नो बॉल. पंच समीर दक्ष आमचे पंच पाहतोय त्यांनी लगेच नो बॉल घोषित केलं या चेंडूला आणि त्यामुळे फ्रीट लागू झाली. ज्या गाड्या आपण रस्त्यावर लावल्यात कृपया विनंती सर्वांना की आपण पार्किंग झोनमध्ये गाड्या लावा. कृपया रस्त्यावर गाड्या लावू नका. पार्किंग झोन खाली भरपूर आहे तिकडे खास त्याच्यासाठी सेपरेट. ओमनी गाडी कोणाची असेल बघा लक्षात घ्या. रस्त्यावर लावू नका. तर नो बॉल फ्रीट लागू झाला. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 22 वर जाऊन पोहोचले स्थिरावले आहे. चांगल्यापैकी आपण पाहतोय एक चांगली लढत आपण पाहायला मिळते. वाडा पंचायत समिती वाडा 11 वर्सेस वाडा पोलीस स्टेशन आणि पुढचा चेंडू एक चांगला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला होता. तिथे दरम्यान फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. याच एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय तो 23 धावांवर. 39 धावांचं लक्ष आहे म्हणजे अजूनही 16 धावांची गरज. इथून जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ 15 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 15 चेंडूत आता मात्र इथे दरम्यान एक वाईटचा इशारा आला नुकताच. 1 धाव आणखी वाढली गेली संघासाठी आणि या एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय तो धावफलकावर 24 अंकावर. आता मात्र 14 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आहे म्हणजे सामना 15 चेंडूत 15 धावा. समीकरण जर पाहिलं तर थोडंसं निश्चित 39 धावा करायचे म्हणजे आता 15 धावांची गरज आहे अजूनही 15 चेंडूमध्ये. तर या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज समीर
इथे मात्र बॅटची एज लागून चेंडू सरळ स्टंपवर गेला म्हणजे प्ले डाऊन झालेत फलंदाज आणि विकेट आली संघाकरता. थँक्यू डीजे. चला ओमनी गाडी जी कोणाची रस्त्यावर उभी आहे बघा लक्षात घ्या, त्यांना मी एक विनंती करतोय. इको गाडी ती थोडीशी सिल्वर कलरची तर आता धावसंख्या पाहिली तर 24 वर लागले थांबली गेली आहे म्हणजे अजूनही 15 धावांची जी गरज आहे विजयासाठी ती वाडा पोलीस स्टेशन 11 संघाला. आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालाय जे मेजर बंटी बाद झाल्यानंतर सचिन आणि दीपेश हे दोन्ही फलंदाज एक चांगल्यापैकी ते खेळ करतायत आपल्या संघाकरता. षटक सध्या आपण पाहतोय समीर यांचं या षटकातील 4 चेंडू नुकताच खेळ संपला गेलाय. अजूनही पाहिलं तर 14 चेंडू बाकी आहेत ते सामन्यातले आणि 14 चेंडूत धावा करायच्या आहेत 15. नवीन फलंदाज आलेत कारण 2 फलंदाज बाद झाले नुकतेच. आपण पाहिलं असेल एक फलंदाज बाद झालाय आणि विशाल आता आहेत नवीन फलंदाज जे बॅटिंग स्टॅन्सवर आलेत. सचिन आणि बंटी मेजर बाद झालेत. हे 2 आघाडीचे सुरुवातीलाच आलेले फलंदाज माघारी परतलेत आणि आता मात्र दीपेशच्या साथीला विशाल आलेत. विशाल वरपे धावसंख्या 24 लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 24 धावा एकत्रित धावा करायच्यात मात्र 39. म्हणजे इथून जर प्रवास पाहिला तर आता 14 चेंडू जे बाकी आहेत 14 चेंडूत 15 धावांची गरज आहे. समीर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर नुकतं त्यांनी सफलता मिळवून देताना एक चांगलीपैकी सुरुवात दिली आहे. या षटकात 5वा चेंडू आणि यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. पूल करताना मात्र चेंडू थोडासा हवेत राहिला पण तो क्षेत्ररक्षकांपासून दूर राहिला आणि तिथे क्षेत्ररक्षक मोबाईलकडे पाहत राहिले परंतु चेंडू गेला तो सीमा पार. बघा आपण प्लेयर्स तर पाठवलेत परंतु लक्ष असलं पाहिजे आपल्या खेळामध्ये. आला तो आला ना आला थांब जरा थांब काही मात्र वाडा पोलीस स्टेशन संघाला मिळाला कारण चौकार आलाय आणि चौकारावरच वैयक्तिक खातं उघडल्या विषयांनी संघाची संख्या पोहोचवली आहे ती धाव फलकावर आता 28 अंकावर 28 रन ऑन बोर्ड 2 बाद 28 धावा. अजूनही 11 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू बाकी आहेत सामन्यातून. या षटकातील अंतिम चेंडू यावेळेस अगदी फुल टॉस परंतु ते सुरेख क्षेत्ररक्षण करणं आवश्यक असताना प्रणित यांच्याकडून चेंडू गेला मागे. बॅकअप मिळाला परंतु तोपर्यंत 2 धावा ज्या सहज घेतल्या गेल्यात आणि ते षटक देखील संपलं गेलं. 2 षटकाचा खेळ संपतोय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावांचा पटला करताना आतापर्यंत धावसंख्या पोहोचले वाडा पोलीस स्टेशन 11 संघाकडून 33 धावा 30 रन. अजूनही 9 धावांची गरज आहे. येणारे मात्र 12 चेंडू शेष असतील ते सामन्यातले 12 चेंडू आणि 9 धावा. तर आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय निखिल बाकळे सरांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेतून. तर प्रणित यांना कॅचसाठी यतीश पाटील आणि त्याचबरोबर संकेत यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस ठेवलंय. बघा मोठं बक्षीस ठेवलं गेलंय. एक तुम्ही जेल घ्या कारण त्याचे खास मित्र आहेत यतीश पाटील. फक्त यतीश यांनी बक्षीस लावलं यतीश आणि संकेत यांनी. आणि मात्र इथे सुरुवातीलाच पाहतो आपण पहिल्या चेंडूवर अगदी आघात झालाय. सुरुवातीला स्वागत केलं या गोलंदाजाचं आणि चेंडूला पाठवलं तर सरळ सीमे पलीकडे षटकार करता 6. थँक्यू डीजे. या 6 धावांनीचं संघाची धावसंख्या वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचली ती 36 वर 36 रन. अजूनही 3 धावांची घर. नितेश आलेत नवीन फलंदाज. पंचमात्र स्वागत त्यांचं षटकाराने केलं गेलं. आता केवळ 3 धावांची गरज राहिली विजयाकरता. 39 धावा ज्या गरज त्यापैकी 36 धावा फलकावर लावल्या गेल्यात वाडा पोलीस स्टेशन संघाकडून. आणि पुढच्या चेंडूला देखील अगदी चांगल्यापैकी एक हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळ गेला. त्याचा स्वेअर एक रिझनला की ज्यावर फलंदाज कमीत कमी 2 धावा तर नक्कीच घेतील आणि त्यामुळे सामन्यामध्ये आता बरोबरी होती आहे धावांची
38 धावा ज्या फलकावर लावल्या आहेत, दोन्ही संघांच्या समान धावा आपण पाहतोय आणि केवळ एका धावेची गरज राहिली आहे, ती वाडा पोलीस स्टेशन 11 संघाला हा सामना जिंकण्याकरता. तर यानंतर आपल्याला मोठा सामना पाहायचा आहे पुढचा, तो अर्थातच DCC डोंगस्ते आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी पिंपळास. तर आता या अंतिम चेडूवर या चेडूवर आता अगदी अंतिम धाव घेताना संघ विजयी झाला आहे आणि निश्चितच खूप खूप अभिनंदन वाडा पोलीस स्टेशन 11 संघाचं. तर त्याचवेळेस आम्ही गोड कौतुक करतोय वाडा पंचायत समिती संघाचं देखील की त्याने या